नंदुरबारात भावनिक क्षण. आईची आठवण काढत गुलाबराव पाटील रक्षाबंधनाला भाऊक. नंदुरबारमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. बहिणींनी राख्या बांधल्यानंतर आईची आठवण झाल्याने ते क्षणभर भाऊक झाले. आईने केलेल्या त्यागाच्या आणि कष्टाच्या आठवणींनी त्यांचे डोळे पाणावले. उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनीही हा भावनिक क्षण अनुभवला. नेहमी ठाम आणि ठोस भूमिका घेणारे गुलाबराव पाटील या प्रसंगी अतिशय भावनिक झाल्याचे दिसून आले. रक्षाबंधनाचा सण भावंडांच्या नात्याचा उत्सव असला तरी या कार्यक्रमात आईच्या आठवणींनी सगळ्यांचे डोळे पाणावले. आई नंतर सगळ्यात जास्त कोणी प्रेम करत असेल ती भावाच्या इच्छेवर प्रेम करत नाही. ती जर भावाला फोन लावला तर पहिले विचारते की भाऊ तुझी तब्येत कशी आहे. सगळ्यात जास्त भावाची काळजी घेणारी जात या देशामध्ये कोणी असेल तर ती माझी बहीण आहे आणि माझी मुलगी आहे. आणि आज त्या माझ्या बहिणीचं दर्शन मला या निमित्तानं झालं त्याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजतो. मला माझी आई आठवत नाही कारण की मी 6 महिन्याचा असताना माझी आई वारली. माझी आई कशी होती मला माहित नाही. माझ्या काकूनी मला लहानचं मोठं केलं पण आज तुमच्या रूपानं मला माझी आई बहीण सगळी दिसते. तुमच्या आशीर्वादामुळे आमच्यासारखा माणूस हे काम करू शकतोय. मी परमेश्वराला हीच मागणी करतो की देवा आमचं आयुष्य आमच्या बहिणीला लागू दे. तिच्या हाताने आमच्या समाजाची सेवा घडू दे. आणि मला खात्री आहे की ज्या भावाच्या हातावर बहिणीचा आशीर्वाद असतो. अरे बहीण काय असते आपल्याकडे लागते. अरे 3 पैसे बाहेरचे न करता कागदाचे पैसे आपल्याला घरचे नवऱ्याचे पैसे आणते. तिकडे साडी घेते सांगते माझ्या भावानं साडी घेतली. अशी आमची बहीण आहे. या बहिणीची बरोबरी कोण करू शकतं. त्यामुळे आज या बहिणीच्या कार्यक्रमाला मी येऊ शकलो त्याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजतो. आणि या बहिणींना मी आज भेटू शकलो. तळोजा वासियांना खूप खूप धन्यवाद देतो की इथं सगळ्या जाती धर्माच्या माझ्या बहिणी आहेत. खरंच एवढ्या नशिबान बहिणी मला बघायला मिळाल्या त्याबद्दल मी सगळ्या बहिणींचे आभार मानतो. जवळपास 5000 कुटुंबांना ही भेट दिली जाणार आहे. ज्या वेळेस ही भेट देत आपण देत असाल त्यावेळेस आमच्या बहिणींच्या मनामध्ये हाच मला विचार येईल हो आमचे सख्खे भाऊ ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे शिवसैनिक सुद्धा माझे सख्खे भाऊ आहे. अशा पद्धतीने विचार त्याच्यामध्ये पक्का होईल. आणि जगदंबा तुम्हाला उलट आयुष्य देऊ बदलत शक्ती देऊ अशी देवाचे चरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या बहिणीची चरणी प्रणाम करून माझी 2 शब्द संपवतो. जय हिंद जय